असा प्रसाद असतो. सुमेध हेल्प करते उलट त्यांनी सुमेधला मान दिला प्रसाद देण्यासाठी, म्हणून सुमेध पण देतो आता. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आमचं ना आकुर्डीला काम होतं जरा, त्यासाठी आम्ही आकुर्डीला आलेलो. आता तिथलं ना आपल्या एरियामधलं ना फेमस ठिकाण कुठले माहिती का तुम्हाला आकुर्डीमधलं? जे की इस्कॉन टेम्पल आहे. आम्ही पण ॲक्च्युली आता आकुर्डीमध्येच आलो आहे. तर बरं झालं, योगायोगाने जवळच लोकेशन आहे, तर आम्ही आता कव्हर करतो. तू आलेला का सुमेध कधी? नाही, फर्स्ट टाइम आहे. इथनं लेफ्टला जायचं आहे आपल्याला, बघू आपण जाऊन कसं आहे काय. आता ना आम्ही थोडंसं समोर आलोय, इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. तर फायनली ना आता आपल्या लोकेशनवरती आलेलो आहे. माझ्या मागे आता तुम्हाला दिसत असेल इस्कॉन टेम्पल श्री गोविंद धाम. जस्ट आम्ही आता इथे मेन एंट्री गेटवर आहोत. 5 वाजलेले सध्या. ही अशी मेन एंट्री आहे. आतमध्ये जाऊयात आपण आता. सर थँक्यू. वेलकम. इथे रेस्टॉरंटसुद्धा आहे आतमध्ये. परत इथे शॉप्स पण आहेत बघा, कपडे वगैरे खरेदी करू शकता. इथे समोर मिष्टान भंडार आहे, स्वीट्सचं सुद्धा इथे मिळतं बघा. आलोय आपण आता फायनली आतमध्ये. हे नवीन कव्हर केले बहुतेक, पहिले नव्हतं, पूर्ण ओपन असायचं. काहीच तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण आलेलो आहेत. परमिशन वगैरे घेतली, व्हिडिओ वगैरे काढू शकतो का नाही. एक्झॅक्ट माझ्या मागे आता तुम्हाला इथे दिसत असेल बुक स्टॉल वगैरे पण आहे बघा. असे स्टॉल आहेत लागलेले. इथे सुद्धा समोर आहे, म्हणजे मंदिरातल्या ज्या पण गोष्टी लागतात ना आपल्याला इथे मिळून जातील तुम्हाला. आपले शूज वगैरे नाही, इथनं बॅग घ्यायची, त्यामध्ये शूज टाकायचे आणि इथे काउंटरला ठेवून द्यायचे. आम्ही ना आमचे शूज वगैरे आत दिले आणि टोकन घेतलं. आता जाऊया समोर आतमध्ये. आता इथनं ना वर चाललो आहे. आता ना थोडंसं आपण बाहेर आलो आहे. इकडे सोसायटी आहे आणि इकडनं ना थोडंसं गॅलरी टाईप व्ह्यू. किती सुंदर दिसतोय. ऊन आले बाबा नशीब या टायमिंगला. आता असा एक राऊंड मारूयात आपण समोर जाऊन राईट साईडला. इथं मेन एंट्री. गाईज, ऊन बघा किती भारी पडलंय. एवढं छान वाटतं ना, असं एकदम कोवळं कोवळं ऊन वाटतं. असं मस्त वाटतं. एवढ्या दिवसातनं ऊन बघितल्यासारखं असं वाटतंय, कारण पावसामुळे ऊनच दिसत नाही एवढं दिवस झालं. इथे आश्रम आहे समोर. इथे लिफ्ट पण आहे बघा. पूर्ण राऊंड आपण असं कव्हर केला. आता इथनं ना परत खाली चाललोय. आणि इथे समोर तुम्हाला दिसत असेल खिचडी प्रसाद. 6 ते 8 वाजता टायमिंग आहे. आता ना थोडासा मागचा परिसर आहे आणि वरती झाड बघा किती मस्त आहे. अच्छा, हे सर्व इथे डेकोरेशनचं सामान आहे. सर्व फोटो फ्रेम्स इथे मिळून जातील. आता आम्ही इथे आमचे शूज दिलेले, टोकन द्यायचं मग मिळतील परत. हे टोकन
आम्ही आता ॲक्च्युली शूज वगैरे इथनं घेतलेले, पण दादांनी आपल्याला सांगितलं गाईड जस्ट आम्ही आता निघालेलो, पण आम्ही शूज घेण्यासाठी गेलो ना, तिथे त्यांनी सांगितलं की थोडा वेळ थांबा म्हणून. तुम्ही फर्स्ट टाईम आलेले दिसत आहे, थोडा वेळ प्रसाद मिळतो म्हणून आम्ही थांबलो 10-15 मिनिट. म्हणलं ठीक आहे बाबा असू द्या. आता आम्ही थोडा वेळ इथे थांबलो, प्रसाद वगैरे घेऊन इथनं आता आम्ही निघतो परत. 6 वाजता असतो म्हणून आम्ही थांबलेलो. थोडीशी हेल्प करण्यासाठीच विचारत होते, म्हणलं जाऊ दे करूयात. इथे पण एक मोठा हॉल आहे, यामध्ये प्रसाद बनवला आहे. सुमेध हेल्प करते उलट त्यांची. आता कंप्लीट 6 वाजलेत आणि आता इथे प्रसादाची वेळ सुरू झालेली आहे. गाईज इथे ना पहिलं प्रार्थना घेतात, त्यानंतरच प्रसाद वाटण्यासाठी सुरुवात होते. असा प्रसाद असतो. सर्व लाईनमध्ये थांबलेले तिथे प्रसाद घेण्यासाठी. लाईन बघायची, इथनं जी लाईन सुरुवात झाली ती पार तुम्हाला शेवटपर्यंत दिसत असेल. अशी पूर्ण लाईनमध्ये इथे प्रसाद घेतात सर्वजण. त्यांनी सुमेधला मान दिला प्रसाद देण्यासाठी म्हणून सुमेध पण देतो आता. त्यांनी सुमेधला सुद्धा मान दिला होता की तुझ्या हातून प्रसाद दे, म्हणून सुमेध सुद्धा तिथे थांबलेला. प्रसाद मिळाला आहे आणि इथे आतमध्ये बसण्यासाठी जागासुद्धा भरपूर आहे. इथेच आता बसून व्यवस्थित प्रसाद घेऊयात आपण. सर्वजण व्यवस्थित इथे प्रसाद घेतात. घेतो मी सुद्धा आता प्रसाद खाऊन. खिचडी आहे मस्त. प्रसाद खाऊन झाला आहे. इथे आपल्याला आपली डिश धुवून ठेवायची व्यवस्थित. डिश नाही ते जमा करायची. आता प्रसाद वगैरे खाऊन झाला आणि एवढा जोरात आता पाऊस सुरू झाला आहे ना, त्यामुळे खरं तर नाही त्याचा टेंट वगैरे टाकलेला आहे. पण आता जायचं कसं, पाऊस तर जोरात सुरू झाला आहे. बघूयात, थोडा वेळ थांबावं लागेल आम्हाला इथे. आता 6:30 वाजलेले आहेत. आता इथनं जस्ट आम्ही आता निघतोय. हलकासा पाऊस कमी झाला आहे उलट आता. थांबला बाबा एकदाचा पाऊस. निघूयात आता इथनं. तर गाईज व्यवस्थित ना आता मी मंदिर कवर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ॲक्च्युली कुठल्या एरियामधनं बघताय ना, तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता पाऊस वगैरे थांबल्या म्हणून आता लवकर इथनं आम्ही निघतो, कारण मला सुद्धा खूप लांब जायचं इथून आता. तर गाईज जस्ट आता आम्ही घरी आलोय. आमचं ना आकुर्डीला थोडंसं काम होतं आणि येता येताच ना मला आठवलं इस्कॉन टेम्पल आहे, म्हणून मी हा ब्लॉग कव्हर केला. तर आपल्या चॅनलवरती इथून पुढे ना असे धार्मिक स्थळ असतील, बुद्धविहार असतील, कुठले प्रसिद्ध मंदिर असतील किंवा पर्यटन स्थळ वगैरे असतील ना, तर मी आपल्या चॅनलवरती ना मी खूप छान छान असे व्हिडिओज अपलोड करेल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.